प्रत्येक कार्यक्रमाचं एक मध्यवर्ती आकर्षण असतं, ते म्हणजेच भोजन. इकडे कार्यक्रम झाला रे झाला की तिकडे समोर जेवणाऱ्या पंक्ती बसतात. कार्यक्रमाचं जेवण सुरेख झालं असेल तर कार्यक्रम सुरेख झाला असं म्हणतात लोक. नमस्कार, आपल्या सर्वांचं शहापूर पॉडकास्टमध्ये मी स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलंय शहापूर विभागातील एक नावाजलेले कॅटरर्स, शिवशंभू कॅटरर्सचे मालक राहुल घायवट. Get ready. I'm a king, but I far from a saint. They call me a bad man, that's a fucking good thing. Mama said swing bang, mama said swing back when another man swings. So I made my mama proud and they made their heads ring. Father forgive me. तर खूप दिवसांपासून आपल्याला पॉडकास्ट करायचाच होता आणि आज योग आलाय. सर्वत्र खूप चर्चा होती तुमच्या नावाची, शिवशंभू कॅटरर्स. जिथे जाईल तिथे हेच नाव. आणि तर काय सांगाल, कसं झालं स्टार्टअप तुमचा? स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप सुरू करताना खूप समस्या आल्या होत्या. असं काही नाही की ठरवलं नव्हतं की बाबा कॅटरर्स करायचं किंवा बिझनेसमध्ये पदार्पण करायचं. कॉलेज करता करता, शिक्षण घेता घेता मी ज्यावेळेस कॅटरर्समध्ये कामाला जायला लागलो, दुसऱ्यांच्या हाताखाली कामाला जायचो कॅटरर्समध्ये काम करताना, तिथं मुलं हँडल करणं किंवा बाकीच्या गोष्टी हळूहळू शिकायला लागलो. खरं तर मला गव्हर्मेंट जॉब बघायचं होतं, म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी भरती या सगळ्या अशा भरत्या द्यायच्या होत्या. परंतु फॅमिलीचं म्हणजे आर्थिक परिस्थिती बघता थोडंसं कामावर जावं लागलं, कॅटरर्सच्या कामाला जायला लागलं. मग डोक्यामध्ये आलं की आपण इतरांच्या हाताखाली काम करतो तर आपण स्वतः का नाही चालू करू शकत. मग जशी माझ्याकडे मॅनपॉवर होतीच, आजूबाजूचे मुलं म्हणजे माझे मित्रच होते ते सगळे, त्या सगळ्यांना मी ऑर्डरला घेऊन जायचो कॅटरर्सला कामाला. मग ठरवलं की आपण स्वतःचं चालू करायचं. लॉकडाऊनच्या आधी आम्ही मुलं आधी वेटर्स सप्लाय करायचो मी, म्हणजे अनेक ठिकाणी मुलं वगैरे वेटर्स म्हणून कामाला पाठवायचो. त्यानंतर मग डोक्यात आलं की आपण स्वतःचं साहित्य घ्यायचं, म्हणजे कॅटरर्सला लागणारे जे काही साहित्य आहे, भांडी असतील, शेगड्या असतील, या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. मग त्याच्यासाठी पैसेसुद्धा नव्हते आमच्याकडे. तर माझा एक मित्र आहे, माझा पार्टनर आहे जो शिवशंभू कॅटरर्सचा, विनीत शिर्के, त्याने आणि मी ठरवलं आम्ही दोघांनी की दोघांनी अर्धे पैसे काढायचे. मग त्याच्यासाठी पैसे काढायचे तर मग दोघांनी कुठून आणायचे ते त्याचा प्रश्न. आम्ही दोघांनी लोन घेतला बँकेमधनं आणि मग दोघांनी लॉकडाऊनच्या आधी आम्ही साहित्य घेतलं म्हणजे जे काही भांडी वगैरे सगळं साहित्य घेतलं. आम्ही छोटीशी सुरुवात केली होती, म्हणजे आम्ही 1-1.5 लाख रुपयाची सगळं भांडवल घेतलं होतं. पण त्यानंतर सामान घेतल्यानंतर नंतर लगेच लॉकडाऊन लागला. त्यामुळे मग ते पैसे वगैरे ते कवर करायला आम्हाला समस्या आल्या. परंतु नंतर लॉकडाऊनच्या नंतर त्यामध्ये पण आम्ही हळूहळू ऑर्डर आमच्या चालूच ठेवल्या होत्या छोट्या मोठ्या. पण आज ऑर्डर करता करता आता चांगला सेटअप बसलेला आहे आमचा. सगळ्या शहापूरमध्ये वगैरे चांगल्या प्रकारे नाव झालेलं आहे आपलं. अजूनही आम्ही प्रयत्न करतो आहे की आपल्याला लोकांना चांगली सर्व्हिस कसं देता येईल, चांगलं फूड कसं देता येईल, असं चालू आहे. असं स्टार्टअप चालू आहे आमचा हळूहळू. नक्कीच. आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की तुम्ही आधी दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायचे आणि आता तुमचा स्वतःचा बिझनेस करायचा तुम्ही विचार करताय, तर या मधला काळ हा नक्कीच संघर्षाचा आणि स्ट्रगलचा असेल. तर त्या स्ट्रगलबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सुरुवात माझी अशी झाली होती, जसं मी सांगितलं तुम्हाला की मी दुसऱ्यांकडे कामाला जायचो. पण ते दुसऱ्यांकडे कामाला जायच्या मागं पण एक स्टोरी आहे. जसं की मला फिल्म लाईन किंवा ऍक्टिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे मी घरामध्ये हिरोईनचे आवाज काढणं वगैरे, मिमिक्री करणं, नक्कल करणं, या गोष्टी माझ्या चालू असायच्या. म्हणजे मी जास्त मित्रांसोबत वगैरे खेळण्यासाठी किंवा फिरणं किंवा या गोष्टी माझ्यासोबत झाल्याच नाही. म्हणजे मी असं गेलोच नाही. माझे ज्या बहिणी वगैरे किंवा आम्ही घरामध्येच खेळायचो. ते करता करता टीव्ही बघणं, सिरियल बघणं, याचं खूप जास्त वेळ लागला होता. त्यामध्ये मी मिमिक्री करणं याच गोष्टी करायचो. तर एकदा पेपरामध्ये जाहिरात आली होती की ऑडिशनसाठी, म्हणजे एका सिरियलच्या ऑडिशनसाठी मुलं मुली हव्यात. तर मग ती ॲडव्हर्टाईज वाचल्यानंतर माझ्या बहिणीच्या माझ्या डोक्यात आलं की आपण इथं जायला पाहिजे, ऑडिशन द्यायला पाहिजे. तर तेव्हा मी 8वी-9वीला असेल. तर मी वडिलांच्या मागे लागलो की मला जायचंय तिकडे ऑडिशनसाठी, मला घेऊन चला वगैरे. तर मग मला वडील घेऊन गेले अंधेरीला. तर त्यांना आवडली माझी ऑडिशन वगैरे. पण मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पोर्टफोलिओ करायला लागेल, तुमचं फोटोशूट वगैरे करावं लागेल. तर मग त्यांनी सांगितलं का त्याच्यासाठी तुम्हाला 15,000ची गरज आहे. पण तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती नाजूक होती, आपल्याला ते 15,000 भरणं कठीण होतं. ते घरी आल्यानंतर पण मला कॉल करत होते का तुम्ही या वगैरे असं तसं.
नंतर मग 15,000 नाही तुम्ही 10,000 भरा किंवा पैसे नंतर वगैरे द्या असं. पण त्यावेळेला पैसे नसल्यामुळे आम्ही ते डोक्यातनं काढून टाकलं. म्हणजे घरच्यांनी नाकारच दिला का आपण नाही करू शकत सध्या. तर मी त्यावेळेला थोडंसं असतं नाही का लहान वयात म्हणजे रागवणं रुसणं या गोष्टी झाल्या होत्या. एक दोन दिवस चालू होते. तर मम्मी माझी जायची आम्ही ज्या एरियात राहायचो त्या एरियामध्ये कॅटरसला जायची. तर त्यांचा जो कॅटरसचा जो मालक होता मुलगा तर तो माझा मित्रच झाला होता. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठा होता पण मित्र झाला होता. तो मला बोलला की राहुल चल तू पण ऑर्डरला. कारण की मी असं मस्ती मजा किंवा कॉमेडी करणं अशा गोष्टी करायचो. त्यांना त्या गोष्टी आवडायच्या. मग ते मला ऑर्डरला घेऊन गेले. ऑर्डरला गेल्यानंतर मला त्यांनी काही काम जास्त वगैरे सांगितलं नाही. नॉर्मली थोडंसं करायला सांगितलं वगैरे. पण मी जशी मजा करायचो कॉमेडी करायचो प्रत्येक गोष्टीला असं टिंगल मस्करी करायचं ते सगळे कॅटरसच्या मॉलमध्ये सगळ्यांना आवडायला लागलं का बाबा हा पोरगा मस्त आहे आपला वेळ जातो याच्यामध्ये सगळेजण म्हणजे माहोल व्हायचा. मग ते मला प्रत्येक ऑर्डरला घेऊन जायचे. मग जरी ऑर्डरला तिथे गरज नसेल मुलांची वगैरे तरी पण ते मला घेऊन जायचे का बाबा एक मनोरंजन पण व्हायचा. त्यांनाही चांगलं वाटायचं मलाही चांगलं वाटायचं. कारण की माझी आई तर माझ्या सोबतच असायची ऑर्डरला त्यांच्या. मग असं करता करता त्यांच्याकडे सतत जाणं वगैरे आणि मग त्यातनं जे पैसे मिळायला लागले मला कॅटरसचे जे कामाला जायचो. सुरुवातीला आम्हाला 150 रुपये म्हणजे एक वेटर्सला त्यावेळेस हे होतं पेमेंट होतं एका टायमाचं. तर मग तिथे पैसे मिळायला लागल्यानंतर मग पैसे येत आहेत तर मग ते पैशांची मजा वाटायला लागली. का स्वतःचा खर्च आपण तेव्हापासून करतो. मग वही घे पुस्तक घे खाऊ घे. कारण की त्याआधी आपण तेवढे पैसे वापरत नव्हतो. 150 रुपये एका वेळेला मिळायचे. नंतर हळूहळू 200 रुपये 250 रुपये असे पैसे मिळायला गेले. मग ते पैसे मी साचवायला लागलो. साचवता मी एकदा पहिले सर्वात आधी आम्ही TV बेस जो असतो ते आम्ही विकत घेतले त्या पैशातनं. त्यावेळेला खूप प्राऊड फील झालं का आपण आपले पैसे स्वतः साचवून आपण त्या गोष्टीचा काहीतरी विकत घेऊ शकतो. ते घेतल्यानंतर मी एक सोन्याचा पान घेतला होता छोटासा. म्हणजे अशी पैसे कमवायची ती सवय लागली मला. अभ्यास तर करतच होतो. कॉलेज पण करायचं होतं. कॉमर्स हे केला पूर्ण केला मी. पण मग ते डोक्यामध्ये जे पैसे कमवण्याचं हे लागलं की ऑर्डरला गेल्यानंतर पैसे मिळतात हे जे कंटिन्यू डोक्यात राहिलं त्याच्यानंतर मग डोक्यात आलं की आपण मग स्वतःचं चालू करायचं. पण मग त्याच्या आधी मला फिल्म इंडस्ट्री किंवा ॲक्टिंग इंडस्ट्री याच्याकडेच जायचं होतं. ते करता करता मला मी ही लाईन पकडली जी कॅटरस किंवा जेवण बनवणं सर्व्हिस देणं. मग या गोष्टीमध्ये भरपूर सारा इंटरेस्ट वाढत गेला. मग शेवटी डोक्यात घेतले की नाही आपल्याला आता हेच करायचे याच्यामध्येच आपलं करिअर आहे आणि आपण हेच करणार. असं खूपच प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे. सर्वांना तर माहितीच असेल की हा माझा भाऊच आहे. तर आपण अरे तुरे मी करते म्हणजे चालेल नॉर्मल डिस्कशन करतो. हो चालेल. तेच मी तुला सांगणार होतो आल्यावर की तुम्हाला आवाजावं करते. जसं मलाही माहिती आहे की जेव्हापासून तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्या घरची परिस्थिती कशी होती. खूपच लवकर अशी कुटुंबाची जबाबदारी घेतलीस. तर ती जाणीव तुला कधी झाली आणि खरंच तेव्हा ती जाणीव झाली होती की तू कसं त्या परिस्थितीला हँडल केलंस. आता काम करता करता त्यावेळेस काम करायला सुरुवात केली पण जाणीव अशी झाली नव्हती का बाबा आपल्याला जबाबदारी आहे असं काही गोष्टी नव्हत्या. फॅमिली नक्कीच आमची मोठी होती. आम्ही 6 जण होतो. माझ्या 3 बहिणी मी मम्मी पप्पा आम्ही 6 जण असायचो. आणि त्यावेळेला इन्कम सोर्स कमी असायचा. मम्मी पप्पा दोघं कंपनीत कामाला जायचे. जसं आम्ही कासाऱ्यात राहायला गेलो तशी मम्मी कॅटरसला कामाला जायला लागली. तर मग ती मम्मी कामाला जायची. तर कामाला गेल्यानंतर मग ते तिकडनं येताना जेवण पण घेऊन यायची. मग कॅटरसचं जेवण त्यावेळेस जेवायला मिळायचं आणि काहीतरी वेगळं जेवण जेवतोय आपण किंवा त्याची टेस्ट वेगळी चांगले पदार्थ असायचे वेगवेगळे रोजचे. तर मग ते खाण्यामध्ये पण मजा वाटायला लागली. म्हणजे मग त्या याच्यानी ओढीनी पण मम्मी स्वतःहून कामाला जायची का बाबा आपल्याला तिथनं पैसे तर मिळतात पण मग जेवण पण तिथनं मिळतं किंवा घरी घेऊन येतो आपण जेवण वगैरे. मग ते खायला वगैरे मजा वाटायची. मग मम्मीला सांगायचं ऑर्डर कुठे आहे. कधी कधी आम्ही दुसऱ्यांची ऑर्डर असेल तिथे स्वतः पण जेवायला जायचो. मग गपचूप जायचं चांगले वगैरे कपडे घालायचे आणि मग तिथे जाऊन जेवून यायचं वगैरे किंवा मम्मीसोबत जायचं जेवायला. मग ते इंटरेस्टिंग होतं त्यावेळेस का बाबा वेगळं काहीतरी जेवायला मिळतं वगैरे. मग ते आपण जायचो. आणि जबाबदारीचं बोलशील तर असं काही जबाबदारी अशी काही स्वीकारली नव्हती का बाबा आपल्यावर लोड आहे आणि घरच्यांनी आपल्याला आणि घरचे पण असे नव्हते करत बाबा तू केलंच पाहिजेस तुला पैसे कमवून आणणं आहे किंवा काय अशा गोष्टी असं काही नव्हतं. पण स्वतः मी कमवायला लागलो किंवा स्वतः मला तिथनं थोडेफार पैसे जे काही मिळायचे ते पैसे घेताना मला मजा वाटायची स्वतः. मग त्यावेळेस मी ते करत गेलो.
जाता जाता स्वतःचा खर्च स्वतः करणं किंवा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, थोडेफार घरात पैसे देणं आणि कॉलेजला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर पैसे लागतात, बाकीची मुलं खर्च करतात, आपण स्वतःचे पैसे आपण स्वतः खर्च करतोय, तर मग ते आपोआप स्वतःमध्ये प्राऊड फील होत गेलं. जसे की आपले कॉलेजचे शाळेचे आमचे जे सर होते, शिक्षक होते, त्यांना माहीत झालं की हा मुलगा कॅटरर्सला जातोय, मग ते पण इतरांना सांगायचे का बघा हा स्वतःचं शिक्षण स्वतः करतोय, कमवतोय आणि शिक्षण पण घेतोय. ते बाकीच्यांना आपलं उदाहरण द्यायचे, ते मग ते मला अजून चांगलं वाटायचं. जसे की माझे 12वीचे माझे क्लास, मी ज्या ठिकाणी क्लास लावला होता जोशी सरांकडे, त्यांना पण मी सांगितलेलं की मी कॅटरर्सला जातोय कामाला वगैरे. तर त्यांनी सांगितलेलं की वाईट संगतीला जाऊ नको, वाईट मुलांच्या जोडीला जाऊ नको, कॅटरर्सला जातोय, अरे वा चांगलं आहे. आणि मी क्लासला सुट्टी मारली कधी कधी तर ते माझे रिव्हिजन परत घ्यायचे, मला नोट्स द्यायचे. आणि एंडिंगला असं झालं की माझी फी थोडी बाकी होती, क्लासची फी भरायची, कारण की त्यावेळेला पैसे यायचे पण क्लासची फी रेग्युलर भरणं वगैरे शक्य नव्हतं. तर ते आम्ही थोडी टप्प्याटप्प्याने मी फी भरायचो. तर लास्टला जी काही फी राहिली होती, मी सरांना जाऊन भेटलो, सर असं असं आहे, मी तुम्हाला फी देईल, क्लास संपला तरी पण. सर मला एवढंच बोलले की बाळा तू मला जी काही फी आहे ती मला देऊ नकोस, पण ज्यावेळेस पास होशील 12वी कॉमर्सचं तू चांगल्या मार्कांनी पास होशील तर मला येऊन नक्की भेट. आणि ते आमचे जोशी क्लास नावाजलेला क्लास आहे, सरांचं ते वाक्य मला आठवलं. माझा रिझल्ट लागला, मी सरांना भेटायला गेलो पेढे घेऊन, सरांना पण चांगलं वाटलं. सरांनी शाबासकीची थाप दिली का ऑर्डर करून कॅटरर्सला कामाला जाऊन पण तू चांगले 12वीला चांगले टक्क्यांनी मार्क मिळवले, तर सरांना पण चांगलं फील झालं. आणि सरांनी माझी फी नाही घेतली. त्यावेळेला आपल्याला वाटलं का अरे आपण खरंच काहीतरी चांगलं काम करतोय आणि असं वेगळं करतोय काहीतरी. मग त्यावेळेला जाणीव झाली की आपण बाबा काय वेगळं करतोय, आपण जबाबदारी स्वीकारले. आणि मग नंतर असं जबाबदारीचं भान त्यावेळेला आलं अजून जास्त, की बाबा खरंच आपल्यावर जबाबदारी, आपण अजून त्याच्यामधनं पैसे कमवले पाहिजेत किंवा काय. आणि मग घरच्यांना पण मला माझ्याबद्दल चांगलं प्राऊड फील व्हायला लागलं. माझी मम्मी पप्पा जेव्हा इतरांना सांगतात का बाबा माझा मुलगा तेव्हापासून कॅटरर्सला काम जातो, आता स्वतःचा कॅटरर्स आहे, स्वतःच्या कॅटरर्सचा मालक आहे आणि असं असं कमवलं आहे, असं असं या गोष्टी करतोय तो, जेव्हा इतरांना सांगतात, तेव्हा जेव्हा आपले घरचे आपली वावा करतात किंवा आपल्याबद्दल प्रशंसा करतात, त्यावेळेला मन भरून येतो आणि चांगलं वाटतं का बाबा आपण चांगल्या कामाला लागलो किंवा चांगल्या ठिकाणी आपण चांगलं पाऊल उचललं, असं चांगलं वाटतं ते करताना. तुझ्या या बिझनेसमध्ये तुझा एक पार्टनर आहे, तर आजकाल आपण बघतो की पार्टनरशिप ही टिकत नाहीये. जरी आपल्या घरात जरी आपले भाऊ असतील तरी त्यांची भांडणं असतात आणि मित्रांचं तर काय थोड्या गोष्टींवरून वाद होत असतात. तर एखाद्या बिझनेसमध्ये आपण एक पार्टनर घेतो आणि ते पण इतक्या वर्ष 4-5 वर्ष झाले ते तुम्ही अजूनही टिकून आहात आणि कुठेही वाद नाही, तर कसं काय रहस्य काय आहे तुमच्या या पार्टनरशिपचं? पार्टनरशिपचं रहस्य म्हणजे आता जो माझा पार्टनर आहे विनीत शिर्के, तो माझा मित्रच आहे. मित्रच म्हणजे 5वीपासून जेव्हा मी मराठी शाळेमध्ये 4थीपर्यंत मराठी शाळेत शिकलो, त्यानंतर 5वीला मी गवीखाडेला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्या जो पहिला मित्र माझा असेल तो विनीत शिर्के, म्हणजे विनीत माझा मित्र होता. मग त्यावेळेला आमची मैत्री हळूहळू, म्हणजे मी त्यावेळेला आजारी वगैरे असायचो, हातपाय ठणकणं वगैरे असायचं किंवा मस्ती जास्त करायचो नाही. इतर मुलं जेव्हा मस्ती करायची किंवा जे मला छेडायला यायचे, मारायला, म्हणजे त्यावेळेस कसं एखाद्याची छेडकाड मारणं वगैरे, तरी मी त्याच्यानी हेवायचो, दबकायचो त्या गोष्टींनी. तर मग तो काय करायचा, माझी मोठी दिदी आली शाळेमध्ये भेटायला वगैरे, तर मग विनीत जाऊन सांगायचा असा बारीक, आणि मग सांगायचा दिदी याची भांडणं झाली आहेत किंवा यांनी मारलं वगैरे, असं मग ते चालू असायचं. मग त्यानंतर त्याचाही प्रवास खडतरच आहे, म्हणजे त्याची फॅमिली कंडिशन तेवढी हे नव्हती. तो सुद्धा मळेगावला राहत असून सुद्धा इथे कळंब्यात शापूरमध्ये राहायचा, म्हणजे मामाच्या घरी राहायचा. आणि तो इकडनं शाळा वगैरे शिक्षण वगैरे त्यांनी इथं राहून केलं. मग त्या पद्धतीने त्याची स्टोरी माझी स्टोरी थोडीशी मॅच होत होती. आमचं बॉन्डिंग वाढत गेलं, भेटणं आमचं रेग्युलर, आम्ही सोबतच असायचो. 7वी-8वीपर्यंत सोबत, म्हणजे इयत्तेमध्ये होतो. 9वी-10वीला वेगळ्या वर्गात गेलो, पण ड्रामा लाईन वगैरे किंवा त्या गोष्टीकडे पण आम्ही थोड्या दिवसांसाठी वळलो होतो. जसं आम्ही 11वीला गेल्यानंतर आम्ही एक के कलाकार प्रोडक्शन म्हणून होतं, त्या प्रोडक्शनमध्ये गेलो, तिथे आम्ही ॲक्टिंग वगैरे करायचो. तर मग विनीतला पण मी तिकडे घेऊन गेलो. मग विनीत पण माझ्या जोडीलाच असायचा.
त्यानंतर मग जसं मी म्हणजे सांगितलं तुम्हाला की मी कॅटरर्सला जायचो शिक्षण वगैरे, तर मी त्या माझ्या मित्रांनाच घेऊन जायचो जेव्हा ऑर्डरला वगैरे. तर मग त्यालाही सांगायचो तर तू येतो का ऑर्डरला, तिथं पैसे मिळतात, खायला मिळतं वगैरे. तर मग त्याला पण इंटरेस्ट होता याच्यामध्ये का बाबा खायला मिळतं, पैसे मिळतं. कारण की तो कॅटरर्स तर आहेच पार्टनरमध्ये, पण तो स्वतः एक चांगला मूर्तिकार आहे. म्हणजे देवबाप्पा कला केंद्र म्हणून तो दरवर्षी गणपती वगैरे सजवत असतो, डायमंड वर्क चांगल्या पद्धतीने करतो. तर तो सुद्धा त्यावेळेस दुसऱ्यांच्या हाताखाली गणपती वगैरे रंगवणं, त्याला डायमंड लावणं या गोष्टी करायला जायचा. मग ते करता करता तिकडे तर जायचं, पण ते कसं सीझन वाईज असतं. गणपती येणं ते सीझन वाईज असतं. मग तो बोलायचा का मी पण येतो कॅटरर्सला तुझ्यासोबत. मग त्याला पण मी घेऊन जायचो. पण सुरुवातीला काय व्हायचं का आम्ही एखाद्या ठिकाणी ऑर्डरला गेलो तर मग त्या ठिकाणी ओळखीच्या आलं, सहसा मुली जर आल्या, आमच्या वर्गातल्या मुली मैत्रिणी वगैरे आल्या, तर आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटायची. त्यावेळेस तो सुद्धा म्हणजे ऑर्डरला वगैरे आम्ही जेवण वाढताना वगैरे जर कोणी आलं तर जाऊन लपायचं वगैरे, बाकीची मुलं पण जाऊन लपायची. नंतर मी त्याला सांगायचो का लाजून किंवा आपली हे धरून आपल्याला कोण येणार नाही, पैसे तर आपल्याला कोण देणार नाही. आपण स्वतःच मेहनत घेतली किंवा हे केलं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मग नंतर मग त्याला बोललो की आपण चालू आहे आपलं. त्याला सांगितलं की आपण पोरं सप्लाय करू, वेटर सप्लाय करू. तर मग त्यावेळेस वेटर सप्लाय करायचो. पण ते करता करता थोडंसं हे झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आम्ही काम शोधायला लागलो का बाबा ऑर्डर रेग्युलर चालू नाहीत आपल्या, आपण कुठेतरी काम शोधायला जायला पाहिजे. आम्ही गोडाऊनला कामाला जायचो. म्हणजे कामाला जायच्या आधी आमची मीटिंग व्हायची. वाशिमजवळ एक तळ आहे, त्या ठिकाणी आम्ही जायचो. गोडाऊनला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलं की इंटरव्ह्यू द्यायला जायचं फक्त, आणि तिकडनं आलो का त्या तळ्यावर बसायचो. तळ्यावर आमच्या तासनतास गप्पा चालायच्या. मग तिथे आम्ही खायला प्यायला घेऊन जायचो, काय स्नॅक्स वगैरे घेऊन जायचो, आणि मग तळ्यावर निवांत बसून झाडाखाली आमची चर्चा चालायची का काय केलं पाहिजे, काय करता येईल, कुठं काम बघायचं. आता आपलं कॉलेज ग्रॅज्युएशन झालं, पण आता काय करायचं. तिथे चर्चा करता करता आमच्या डोक्यात आलं काय रे, आपण पोरं वेटर्स वगैरे देतोय, आपण स्वतः चालू केलं तर कॅटरर्स. तर मग स्वतः चालू केलं कॅटरर्स, तर मग त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. तर मग आम्ही सुरुवातीला काय केलं का 5 जण होते मित्र आमचे, अजून 2-3 जण होते. आम्ही 5 जणांचं मिळून कॅटरर्स चालू करायचा. म्हणजे त्यावेळेला काय एवढी आयडिया नव्हती का बाबा आपण 5 जण मिळून चालू करूयात, थोडे थोडे पैसे अडकवू वगैरे. पण त्या बाकीच्यांचं काय एवढा इंटरेस्ट नव्हता याच्यामध्ये, बिझनेस लाईनला यायचा. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जॉबला पण जाऊ, आम्ही पैसे इन्व्हेस्ट करू, जॉबला पण जाऊ, आणि मग आम्ही तिकडे वेळ देऊ. पण मग नंतर पुन्हा आमचं दोघांचं डिस्कस झालं की ते तितका वेळ देऊ शकत नाही आपल्या बिझनेसला, धंद्याला वगैरे. तर मग त्यांना सांगूयात आपण स्पष्टपणे की तुम्ही जॉब करा, आपण दोघंच बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये राहू. आणि जसं की तो माझा मित्र आहे, पण मित्र कम म्हणजे भाऊ असं आम्ही तेवढे, म्हणजे थोडंसं आमचा रंग पण थोडासा सावळा, म्हणजे आम्ही दोघं पण सेम दिसतो. असे बहुतेक ठिकाणी बोलतात का तुम्ही, बोलतात पण असे का तुम्ही भाऊ आहेत का वगैरे. तर मग ते चालू आहे असतं. जसं की पैसे वाटणं किंवा बिझनेसमध्ये प्रॉफिट आला शेअरिंग करणं, आम्ही आंधळा विश्वास ठेवतो एकमेकावर. म्हणजे त्यांनी पैसे खर्च केले असतील तरी मी खर्च केलेत असंच समजतो, किंवा ते माझ्याकडे जरी खर्च झाले असतील तरी तो त्या पैशांचा कधी हिशोब मागत नाही, आणि आम्ही मागितलंही नाही आणि मागणार पण नाही पुढे. त्यामुळे माणसाचा जर एकमेकावर विश्वास असेल तर कुठलंही रिलेशन असेल, पार्टनरशिप असेल, धंदा असेल, व्यवसाय असेल, तो लाँग टाईमसाठी टिकून राहू शकतो. म्हणून कुठला पण व्यवसाय करताना मी ते सांगेल की आपण एकमेकावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आमचा दोघांचा आत्तापर्यंत तेवढा विश्वास आहे. भांडणं होतात आमच्यात, मतभेद होतात, सगळ्यांच्यातच होतात, पण ते नंतर समजून घेणं पण आपलं काम आहे की आपली चुकी कुठे झाली, आपण कुठे कमी पडलो, हे एकमेकांना आपण शेअर स्पष्टपणे केलं पाहिजे. का बाबा जर माझं काही चुकलं ना तर तो स्पष्टपणे सांगतो का राहुल या गोष्टी आपल्या चुकत आहेत, आपण काहीतरी वेगळ्या वेळेने जातोय. मग त्या गोष्टी मी समजून घेतो का मग मी त्याच्यामध्ये माझा इगो किंवा ॲटिट्यूड आणत नाही, किंवा मला जास्त गोष्टी समजतात, मग हा मला कसं काही शिकवतो वगैरे, असं काही गोष्टी नसतात. किंवा मी पण त्याला कधी कधी सजेस्ट करतो का अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, या गोष्टी आपण करायच्या का. मग तो पण त्याला मान्यता देतो. आपल्याला कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की हे चुकीचं आहे, पण तरी पण सुद्धा आपण ते मान्य केलं ना तर मग ते नातं, त्या गोष्टी अजून घट्ट होतात. का बाबा समोरच्यानी एखादा आपल्याला गोष्ट सांगितली का आपण असं असं करायचं, आणि मग आपण त्यावर विश्वास ठेवून आपण ती गोष्ट जर केली तर मग समोरच्याचा आपल्यावर तेवढा विश्वास वाढत जातो. म्हणून त्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि म्हणून आमची अजूनपर्यंत पार्टनरशिप पण तशीच आहे, मैत्री पण आमची अजून तशीच घट्ट आहे, आणि पुढे देखील राहील. नक्कीच तुमची ही मैत्री अजून वृद्धिंगत होत राहू आणि अशीच टिकून राहू, आणि तुमच्या बिझनेसलाही खूप खूप पुढे नेत राहू. कॅटरिंग किंवा कॅटरर्स हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे,
शिवशंभू कॅटरर्स हे इतर कॅटरर्सपेक्षा कसं वेगळं ठरतं? नक्कीच. आता कसं आहे, शिवशंभू कॅटरर्स ते शिवशंभू कॅटरर्स नाव ठेवण्यामागं पण एक त्याचं कारण आहे. कुठल्या विभागापुरतं आपल्याला मर्यादित नाही राहायचं आहे, आपल्याला सर्वत्र पसरायचं आहे. म्हणजे आपला कॅटरर्स आपल्याला तेवढा मोठा उंचीवर नेऊन ठेवायचे. मग त्याच्यासाठी आम्ही खूप सारी नावं हे करत गेलो, काय नाव ठेवायचं, काय करायचं, काय नाही. पण पहिल्यापासून शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं नाव आपल्या नक्कीच मनामध्ये, डोक्यामध्ये घुमत असतं. तर मग ते आम्ही दोघांनी ठरवलं की आपण काहीतरी युनिक नाव ठेवू का जे लोकांना सगळ्यांना आवडेल, लोकांना सगळ्यांना आपलंसं वाटेल. तर मग त्याच्यामुळे बोललो काय ठेवायचं, मग एक शिवाजी महाराजांचं स्पेसिफिक नाव ठेवायचं का किंवा संभाजी महाराजांचं स्पेसिफिक नाव ठेवायचं का. तर मग नाही, मग असं नाव सर्च करता करता एक नाव भेटलं, ते म्हणजे शिवशंभू कॅटरर्स. म्हणजे शिवशंभू, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं कंबाईन नाव शिवशंभू कॅटरर्स. मग ती नावाची सुरुवात झाली आणि त्या नावाला हे करून आम्ही जो व्यवसाय चालवतोय, मग त्या नावाला पण आपण न्याय दिला पाहिजे. मग लोकांपर्यंत आपण त्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय योग्य, काय वेगळं दिलं पाहिजे. आता बरेचशा कॅटरर्समध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. शहापूरमधल्या बऱ्याच कॅटरर्समध्ये मी स्वतः काम करून त्यांची फूड सर्व्हिस सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे, आम्ही दोघांनी सुद्धा. मग त्यांच्यापेक्षा आपल्याला काय वेगळं देता येईल, कारण की व्यवसाय बोलला तर कॉम्पिटिशन आली, मग एकमेकासोबत स्पर्धा आली. मग ते त्यांना मॅनेज करून आपण कसं काय गोष्टी पुढं जायचं आपण. त्यासाठी आम्ही काय केलं की फूड आणि सर्व्हिस म्हणजे लोकांना जेवण पण आपण त्या चवीचं दिलं पाहिजे आणि ते जेवण तेवढं चविष्ट दिलेलं जेवण आपण लोकांना सर्व कसं करणार, त्यांना आपण वाढणार कसं, त्यांच्यापर्यंत आपण ते जेवण देणार कसं, त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास करायचा. आणि कारण की आम्ही शिवशंभू कॅटरची सुरुवात करण्याआधी आम्ही वेटर सप्लायच करायचो, म्हणजे दुसऱ्यांना वेटर, दुसऱ्यांच्या कॅटर्सला वेटर द्यायचो. मग तेव्हापासून आम्हाला सर्व्हिस कशी द्यायची, कसं जेवण वाढायचं, लोकांना कसे कनेक्ट व्हायचं, या गोष्टीची आयडिया होतीच. आणि आमचे जे कारागीर आहेत, आचारी आहेत, आता माझी मम्मी स्वतः जेवण बनवते, ती सुद्धा चांगलं जेवण बनवते. त्यासोबतच मोठ्या ऑर्डर असल्या की आमच्यासोबत आमचे कॅटरर्सवाले मामा असतात, त्यांना आम्ही घेऊन जातो. मग ते सुद्धा त्याच्यामध्ये जेवण बनवता त्यांच्या जेवणामध्ये काय वेगळंपण येईल, कुठला मसाला वापरल्याने तो जेवणाची टेस्ट वाढेल, या सगळ्या गोष्टीचा आमचा बारकाईने अभ्यास असतो. जरी ते जेवण बनवत असतील किंवा जरी सर्व्हिस चालू असेल तरी आम्ही दोघं फ्लोअरला स्वतः उभे असतो. मग जेवण बनवताना तिथे कालथा मारणं, भाजी शिजले का नाही, एक एक गोष्टी आम्ही त्या गोष्टी तपासत असतो. परत जेवण झाल्यानंतर ती चाखून बघणं, मीठ मसाला त्याच्यामध्ये कमी जास्त आहे कसं काय. जेव्हा ती आम्हाला आवडते ना, आमच्या जिभेला आवडते ना, आम्ही बोलतो हां ठीक आहे, तेव्हाच ती सगळ्यांना आपण हे करू. किंवा त्यात थोडी जरी काही गोष्ट कमी जास्त असली तर मग मी लगेच माझ्या मम्मीला सांगतो. मग मम्मी आचार्यांशी बोलून मग त्या गोष्टी मॅनेज करत असते. आणि जसं की सर्व्हिसचं, तर सर्व्हिसचं बुफे सर्व्हिस असेल किंवा वाढण्याची सर्व्हिस असेल, मग त्या सर्व्हिसमध्ये जिथं आम्ही कमी मुलं लागतात, समजा जिथे 7-8 मुलांचं काम आहे तिथं आम्ही 10 मुलं घेऊन जातो किंवा 10 वेटर्स घेऊन जातो. म्हणजे एक्स्ट्रा वेटर्स, एक्स्ट्रा सर्व्हिसला मुलं का ठेवतो, कारण की आपण कोणत्या गोष्टीत कमी नाही पडलो पाहिजे. मग त्या गोष्टी पाणी असो दे, लोकांना हात धुण्यापासून तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मेनू त्यांना मिळतोय का नाही व्यवस्थित, या गोष्टीचा आमचा बारकाईने लक्ष असतो. त्याच्यामुळे काय होतं का लोकांना त्या दोन्ही गोष्टी एकसाथ आवडतात आणि मग लोक आपल्याला रेफर करतात का नाही, शिवशंभू कॅटरर्स म्हणजे फूड प्लस सर्व्हिस, म्हणजे या दोन्ही गोष्टींची आम्ही समतोलता म्हणजे एक बराबरी ठेवतो का बाबा कोणती गोष्ट कमी जास्त नको व्हायला. काही ठिकाणी काय होतं का बाबा चांगली चव असते जेवणाला, पण ते वाढण्यासाठी चांगली मुलं नसतात किंवा ते चांगल्या पद्धतीने वाढत नाही किंवा स्लो वाढतात. मग कसं असतं, कार्यक्रमाला जे जेवायला येतं ते प्रत्येकाला घाई असते की माझं जेवण पूर्ण होऊन मी लवकर निघून जावं किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये असं असतं. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो का बाबा त्यांना फास्ट सर्व्हिस कशी मिळेल, कुठलाही व्यक्ती जेवणापासून म्हणजे न जेवता कोणीही जाऊ नये. मग कुठल्याही कस्टमरची काय मागणी असते का बाबा आपल्याला, आपण कॅटर्सवाला बोलवलं आहे तर मग माझ्याकडे जे पाहुणे आलेत ते सगळेजण जेवून जावं किंवा प्रत्येक जणांनी ते जेवण टेस्ट करून जावं असं, कारण की आपण जेवण त्यांच्यासाठी ठेवतो तर त्यांनी जेवलंच पाहिजे. तर मग त्या गोष्टीसाठी आम्ही जास्त हे करतो का आम्ही स्वतः कस्टमरची जी काही रिलेटिव्ह आलेले असतील त्यांना जाऊन भेटतो की जेवलात का तुम्ही, जेवायला चला वगैरे. या गोष्टी आम्ही दोघं स्वतः फ्लोअरवर उभं राहून हे करतो. जसं की मी सर्व्हिस लाईनला जर असेल, मी जर सर्व्हिसच्या ठिकाणी थांबलो तर मग माझा जो पार्टनर विनीत आहे तो ज्या ठिकाणी जेवण बनवायला घेतलं किंवा त्या गोष्टीकडे बघतो, कोणती गोष्ट संपली असेल तर पटकन त्या गोष्टी आणणं वगैरे, या गोष्टी आमच्या चालूच असतात. त्या गोष्टीला आम्ही चांगलं वेगळं प्राधान्य देत असतो नेहमी का बाबा आपण आणि कसं असते प्रत्येक कस्टमरची मागणी वेगवेगळी असते.
म्हणजे आता आपल्या शहापूरमध्ये बघायला गेलं तर सुरुवातीचा काळ सुरुवातीला म्हणजे काही वर्षांपूर्वी वेगळं पद्धत होती किंवा लोकांना तेवढी टेस्ट किंवा नॉर्मल गोष्टी चालायच्या. वांगा बटाटा भाजी असेल किंवा नॉर्मली आपली कोबी चणा डाळ या गोष्टी चालायच्या, म्हणजे आपलं गावठी पद्धतीने जेवण. पण जसं की आता कॅटरर्स बोलला तर मग त्याला वेगळ्या पद्धतीचं वाटण, वेगळ्या पद्धतीचं चव. आता प्रत्येक घरोघरी जरी छोटा कार्यक्रम असेल तरी ते लोक कॅटरर्सला बोलवतात. 50 माणसं असतील, 100 माणसं असतील, त्यांना ते जेवण टेस्ट करायचं असतं. मग ते प्रत्येकाला आपली मोठी ऑर्डर असू दे किंवा छोटी ऑर्डर असू दे, मग ते प्रत्येकाला त्या पद्धतीनेच सर्व्हिस, त्या पद्धतीनेच फूड भेटतंय का या गोष्टीला आम्ही प्राधान्य देत असतो आणि त्याच गोष्टी आम्ही करत असतो. खूप छान अशी तुमचा मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे आणि छोटी ऑर्डर असो किंवा मोठी ऑर्डर असो तुम्ही ते दोघांनाही बरोबर प्राधान्य देत असता. आणि तर जसं तू म्हणालास की खूप कॉम्पिटिशन आहे आपल्या आणि शहापूरसारख्या विभागात किंवा रुरल एरियामध्ये जेव्हा जाऊन तुम्हाला ऑर्डर करायची असते, तुमचे रेट्स कसे असतात, परवडतं का त्याच्यात? रेट म्हणजे कसं, आता कॉम्पिटिशन तर भरपूर आहे. कॅटरर्स शहापूरमध्ये भरपूर सारे कॅटरर्स आहेत आणि त्यामधनं आपल्याला ऑर्डर मिळवायची आहे, समोरचं कस्टमर आपल्याला ऑर्डर द्यावा किंवा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. पण कसं रेट आम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी या गोष्टीला मॅनेज करून मग तो रेट आम्ही ठरवत असतो. पण मग कसं आहे, दुसऱ्या कॅटरर्सवाल्यांपेक्षा म्हणजे हाय रेट पण नाही जास्त ठेवत मी किंवा जास्त लो रेट पण नाही ठेवत. म्हणजे त्याच्याने काय होतं, काही कॅटरर्सवाले काय करतात, ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांचा रेट घसरवतात आणि मग रेट कमी केल्यानंतर मग क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतात. पण मग ते मला मुळात पहिल्यापासून त्या गोष्टी आवडल्याच नाहीत. म्हणजे जरी कमी पैशांमध्ये असेल ऑर्डर किंवा ज्या एखाद्या ऑर्डरमधनं कधी कधी प्रॉफिट पण होत नाही, पण मी क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे जी ऑर्डर मी चांगल्या रेटमध्ये जे काही वस्तू वापरतो तेच कमी रेटमध्ये कधी कधी ऑर्डर घ्यावी लागते आणि ते करावं लागतं काम. मग त्यावेळेससुद्धा मी तीच क्वालिटी ठेवत असतो. त्या गोष्टीला आम्ही चांगलं म्हणजे जास्त प्राधान्य त्याच गोष्टीला देतो. मग रेट ठरवताना आम्ही त्याच गोष्टी डोक्यामध्ये घेतो की आपल्याला त्यातनं लॉस पण नको व्हायला ना प्रॉफिट पण नको जास्त. म्हणजे कसं मध्यंतर गाठला एखाद्या गोष्टीचा प्रॉफिट तर होतच असतो, म्हणजे असं काही नाही. पण मग कधी कधी आपल्याला बिझनेस बोलला तर आपल्याला लॉस पण बेअर करायला लागतो. म्हणजे आपल्याला चढ उतार असतातच. मग त्याच्यामुळे ते आपल्या गोष्टीला म्हणून मी रिजनेबल रेट ठेवतो. म्हणजे जसं आपल्या शहापूरमध्ये आपल्या लोकांना काय हवं आहे, किती रेटपर्यंत आपल्या शहापूरमध्ये लोक कामं देऊ शकतात, या गोष्टीचा अभ्यास करूनच मग मी त्या गोष्टीचा रेट सांगत असतो. आणि मी चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच वेगवेगळ्या प्रत्येक ऑर्डरला. पण मग त्या रेटमधनं आपल्याला मी कितीपर्यंत सर्व्हिस देऊ शकतो किंवा काय हे ते मी कस्टमरला आधीच सांगतो का बाबा या रेटमध्ये किंवा या पैशांमध्ये मी तुम्हाला एवढ्या सर्व्हिस देऊ शकतो. आणि मग ते जे बोलल्यानंतर त्यांनी जर ऑर्डर डन केली त्याच्यानंतर मी कॉम्प्रोमाइज करत नाही. मग माझ्या खिशातले जरी पैसे गेले तरी पण मी त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्याच पद्धतीने देतो. मग ज्या गोष्टी आम्ही बोललो आहे ना, मग आम्ही ते 100% देणार. उलटा एक्स्ट्रा आम्हाला काय देता येईल या गोष्टीकडे आम्ही बघत असतो. मग जसं की आता मी सर्व्हिस देता समजा एखाद्याने सांगितलं की जारचं पाणी नको, आम्हाला पाण्याची बॉटल पाहिजे, बिस्लरी पाहिजे, तर मग बिस्लरीला एक्स्ट्रा खर्च लागतो कारण की मोस्ट ऑफ पाणी पितात लोक आणि बिस्लरी जास्त करून वेस्ट जाते. पण तरी पण जर क्वालिटी मेंटेन करताना जर आपल्याला तिथे पाणी बॉटल द्यायची असेल तर मग आम्ही त्यावेळेला देतो. मग अचानक आपण मग तेव्हा सांगत नाही आम्ही किंवा बोलत नाही किंवा एखाद्याला का नाही पैसे वाढतील, आम्ही या गोष्टी मॅनेज नाही करू शकत किंवा काय कोणाला आम्ही नाही म्हणून बोलत नाही. मग ती आम्ही गोष्ट वेळेला त्या पद्धतीने कशी मॅनेज करता येईल, जरी आम्हाला लॉस झाला तरी मग आम्ही करत असतो कारण की मग चढ उतार चालूच असतात. जसं की यावर्षीसुद्धा आमच्यासोबत एक इन्सिडन्स झालाच. ऑर्डर कमी माणसांची होती पण अचानक माणसं वाढली त्या ठिकाणी आणि ती माणसं जेवढी वाढली तर ती मॅनेज करायला थोडासा प्रॉब्लेम झाला. आम्ही दोघं मॅनेज करत असताना आम्ही त्यांना पुरेपूर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला, फूड देण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा आजूबाजूची लोकं असतात म्हणजे जर कस्टमरला भडकवण्यासाठी, तसंच काही प्रकार झाला तर आमच्यासोबत. मग त्या कस्टमरशी थोडंसं 19-20 झालं आमचं. त्यांनी आमचे काही पैसेसुद्धा ठेवले. परंतु आपल्या व्यवसायाला कुठं गाळबोट नको लागायला किंवा आपलं वाईट लोकांना संदेश नको जायला का यांचं कॅटरर्स असं काम करतं, म्हणून आम्ही ते पैसे सोडून दिले का बाबा 40-50 हजाराचा लॉस झाला तरी चालेल, परंतु आपल्याला माहिती आहे आपण किती प्रामाणिकपणे काम केलं आहे
किंवा जे आपल्या सोबतचे होते ज्यांनी बघितलं काम करताना आम्हाला फ्लोअरला, तर त्यांनासुद्धा माहिती आहे का नाही राहुल विनीत तुम्ही तुमचं 100% दिलं, ते जर आपल्याला सांगतायत तर मग आपल्याला नक्कीच आपल्या कामाची पोचपावती मिळते. मग एखाद्या वेळेस आपल्याला कामाची आपली पोचपावती मिळते, तेच आमच्यासाठी भरपूर असतं का बाबा आपल्याला नाही पैसे मिळाले, आपल्याला नाही प्रॉफिट झाला, ठीक आहे, पण आपल्या कामाची वावा झाली, आपल्या लोकांना 4 लोकांना आपला कॅटरस समजला का हे मुलं एवढ्या कमी वयामध्ये एवढा अनुभव घेऊन एवढ्या वर्षांचा अनुभव घेऊन या पद्धतीने काम करतात, हे लोकांना जर जवळून समजत असेल तर त्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. तांदळाची क्वालिटी असेल, तेलाची क्वालिटी असेल, डाळीची क्वालिटी असेल, या क्वालिटीमध्ये भरपूर प्रकार असतात. मग लोक काय करतात, काही जण का कमी क्वालिटीचं ते वापरून मग ते देण्याचा प्रयत्न करतात, पण आपण तसं कधीच अजूनपर्यंत तरी मी त्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि करणार नाही मला पर्सनली. कारण की जे काही आपण जेवण बनवतो ते आपण स्वतःसुद्धा जेवणार आहेत, आपण पण ते जेवणार आहेत, किंवा जर जेवण उरलं किंवा काय तर ते आपण घरी घेऊन जाणार आहेत, आपली फॅमिली ती जेवण जेवणार आहे, ह्या गोष्टीसुद्धा आपण बघत असतो. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही विचार करत असतो आणि त्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा, काय करायचं, त्या गोष्टी आम्ही बघत असतो. आता हे सगळं बघताना आपल्याला फॅमिली कंडिशन म्हणजे फॅमिलीला पैसे द्यायचे असतात, आपल्याला प्रत्येक महिन्याचा आमचा प्रॉफिट काढायचा असतो. जसं की मी आता मागच्या वर्षी मी घर घेतलं, म्हणजे स्वतःच्या हे जे काही कॅटरसचे पैसे साचवले होते, घर हे लोनवरच घेतलं, पण त्याला भरण्यासाठी सुरुवातीला जे काही पैसे होते ते गोळा केले. पण मग आता घर घेतलं आहे, मग त्याचा हप्ता फेडायचा असतो, लोन फेडायचा असतो, मग प्रत्येक महिन्याला आपल्याला तेवढी रक्कम जमवावी लागते. मग त्याच्यासाठी आपली धडपड असते, म्हणून मग ते तेवढं आपलं प्रॉफिट, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टी, मग ते घराचा हप्ता भरणं किंवा काय सगळ्या गोष्टी या करत असतो मॅनेज हळूहळू, आणि होतात त्या. एकदा आपण जबाबदारी घेतली ना, आपल्याला आधी काय वाटतं का बाबा नाही या गोष्टी होणार नाही, शक्य नाही किंवा काय, पण जेव्हा आपल्यावरती जबाबदारी आली तर माणूस आपोआप त्या गोष्टी करायला सुरुवात करतो का, मग स्वतः तेवढं कमवणं किंवा त्या गोष्टी मॅनेज करणं, सगळ्या गोष्टी होतात आपोआप. तर तुझा हा सगळा स्ट्रगल खूप जवळून बघितलाय आणि खूप जवळून अनुभवलाय. नक्कीच तू खूप असा एक आदर्श, इन्स्पिरेशन वाटतो आम्हाला सगळ्यांना, आम्हा सर्व लहान भावंडांना. आणि स्ट्रगल तू जसं बोललास तसं चालूच आहे, आत्ताही तुझं स्ट्रगलच चालू आहे. पण तू जसं म्हणालास की आता तू घर घेतलंय स्वतःचं, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तू एक एक अशा यशाच्या पायऱ्या चढत जातोयस आणि नक्कीच एक दिवशी यशाच्या उंच शिखरापर्यंत पोचशील अशी मला खरंच खात्री वाटते. आपल्या ह्या पॉडकास्टची सुरुवात झाली तेव्हा तू म्हणाला होतास की तुझं पॅशन होतं ॲक्टिंगकडे, ॲक्टिंग तुला आवडत होती, तू ऑडिशन्स वगैरे दिल्या होत्या तुझ्या. आताही आम्ही व्हिडिओज बघत असतो, मध्ये मध्ये येत असतात की कलाकार प्रोडक्शन असेल किंवा तुम्ही होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेता किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज करत असतात इलेक्शनमध्ये वगैरे, तर त्याबद्दल काय सांगशील? ॲक्टिंगचं हे बोललं असतं ते कॅटरसच्या लाईनला पडल्यानंतर ते थोडंसं कमी झालं म्हणजे तिकडे, पण त्यानंतरसुद्धा मी के कलाकार प्रोडक्शनला जॉईन झालो. म्हणजे आधी वेगळा ग्रुप होता आमचा शहापूर कलाकार म्हणून, परंतु त्यामधले ग्रुप तो आमचा फुटल्यानंतर मग आम्ही कॉलेजला गेल्यानंतर 11वी-12वीला अशीच छोटी मोठी नाटकं वगैरे करत राहिलो आम्ही. त्यानंतर आम्ही कॉलेजला SB कॉलेजला मी ॲडमिशन घेतल्यानंतर बरीचशी माझी मित्रमंडळी म्हणजे 9वी 10वी किंवा 11वी-12वीची मित्र वगैरे सगळे होते आमचे, त्यामुळे तिथे गेल्या गेल्या आमचा एक मोठा ग्रुप तयार झाला. जसं की SYला गेल्यानंतर आम्ही NSS जॉईन केलं, नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्याच्यामधनं ॲक्टिंगशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतात, पथनाट्य असतील, सोशल वर्किंग असेल, जागोजागी जाऊन लोकांना जागृत करणं असेल, या गोष्टी असायच्या. मग त्या गोष्टी आपल्याच फील्डमधल्यात असं वाटायला लागलं, आपले जवळचं वाटायला लागलं. मग त्याच्यासाठी आम्ही आमचा एक ग्रुप तयार झाला. एक आम्ही 25-30 जण असायचे, त्याच्यामध्ये मुलं आम्ही सगळे असायचो. मग माझा मित्र आहे, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे, कुणाल दादा, तो SB कॉलेजजवळच राहतो. तर तो स्वतः आधीपासूनच सिरियल, नाटक असतील, चांगली कमर्शियल नाटक असतील, चांगले चांगले सिरियल असतील, याच्यामध्ये काम करत आलेला. आणि मग त्याच्यासोबत मी राहायला लागलो. मग त्याच्यासोबत सगळ्या ॲक्टिव्हिटी असतील, ॲक्टिंगशी रिलेटेड असेल, पथनाट्य असतील, नाटक असेल, ते करता करता मी एक मूवी पण केली, तुला माहितीच आहे, भाई कोतवाल नावाची एक मूवीमध्ये मी काम केलं. छोटासा रोल होता, पण एक अनुभव मिळाला त्या गोष्टीचा.
त्यानंतर नाटक असेल, एकांकिका असेल. आमचं के कलाकार प्रोडक्शनला थुकरट साले म्हणून सिरीजसुद्धा आम्ही चालू केली होती. ती काही कारणास्तव बंद झाली. पण त्यानंतर जे पथनाट्याचं जे काम आहे, आम्ही जे सोशल वर्कचं काम आहे ते जास्त पद्धतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात करत आलो. मग त्याला आमची आत्तापर्यंत 50 ते 100 जण मुलं मुली आमचे जॉईंट आहेत ग्रुपला. त्यामधनं आमचे दर महिन्याला, वर्षाला म्हणजे असे त्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी चालूच असतात, ज्यामधनं आम्हाला कधी कधी त्याच्यामागे आम्हाला इन्कम सोर्स पण मिळतो. म्हणजे पथनाट्यामध्ये काम केल्यावर मुलांनासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने इन्कम सोर्स मिळवून देतो आणि आम्हालाही त्या गोष्टीचे पैसे मिळतात. आणि एक आपला जो ॲक्टिंगचा माझा छंद आहे, जे काही माझी आवड आहे, ती पण मला जोपासता येते. जसं FY TYला असताना आम्ही यूथ फेस्टिवल वगैरे करायचो, त्यावेळेस भरपूर सारी बक्षिसं वगैरे मिळवली. यूथ फेस्टिवलमध्ये मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मला चांगला अवॉर्ड मिळाला होता. फर्स्ट रँकमध्ये मी आलो होतो ठाणे झोनमध्ये आणि अशी चांगली बक्षिसं भरपूर सारी मिळवली. परंतु आता वेगळी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, फॅमिलीची असेल किंवा EMI भरणं असेल, घराचा हप्ता किंवा बाकीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे थोडंसं ॲक्टिंगपासून थोडंसं दूर, म्हणजे जर कुठल्या गोष्टीतनं कुठला इव्हेंट करताना जर त्याच्यामागे जर पैसे मिळणार असतील, इन्कम मिळणार असेल, तर मग तो आम्ही इन्कम किंवा ते इव्हेंट वगैरे ते आम्ही घेतो आणि मग ते करतो. पण कसं आहे, आता हल्लीच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची महागाई वाढले, सगळ्या गोष्टी मॅनेज करायला कठीण होतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला पैसा हवा, वेळ कुठं आपण घालू शकत नाही. जसं नाटक असेल, फिल्म इंडस्ट्री असेल किंवा ॲक्टिंग हे असेल, तर त्या साईडला काय असं स्ट्रगल जसा असतो, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला इन्कम मिळेलच, पैसे मिळतीलच असं नसतो. भरपूर सारा स्ट्रगल आहे. आणि आपल्या जो विभाग आहे, आपला जो भाग आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण आहे आजच्या टाईमला तरी. कारण की त्या ठिकाणी सुद्धा पैसे भरून किंवा काही गोष्टी करून ते सगळ्या गोष्टी मॅनेज होत असतात. त्यामुळे ते आपल्याला करणं कठीण आहे. म्हणून मग आता त्या गोष्टीकडे थोडासा माझा कानाडोळा झाला आहे. मग जर काही इन्कम मिळणार आहे असं काही गोष्टी होणार असतील तर मग मी नक्कीच इव्हेंट वगैरे करत असतो. इलेक्शनची कामं असतात, पथनाट्य असतात, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि आमचा ग्रुप के कलाकार प्रोडक्शन म्हणून भरपूर शहापूर तालुक्यामध्ये म्हण किंवा तालुक्याच्या बाहेरसुद्धा आम्ही कामं करत असतो. आणि आता आम्ही युवा सावली प्रतिष्ठान म्हणून सुद्धा एक वेगळा सोशल वर्क म्हणून आम्ही ग्रुप चालू केला आहे, ज्याच्यामधनं आम्हाला सोशल वर्क कसं करता येईल आता ते आम्ही करत असतो. एक प्रसंग मला सांगायला आवडेल की कॉलेजला असताना सुद्धा आम्ही NSSमध्ये होतोच. म्हणजे एक सोशल वर्क करण्याची आमच्या मनामध्ये आवड होतीच. पण ते करताना आम्हाला एक अनुभव असा आम्हाला आला की मागचंच पळसपाडा म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक आजी आणि तिची एक मुलगी, म्हणजे ती मुलगी ती मतिमंद होती थोडीशी आणि आजीचं वय झालेलं, तिला डोळ्यांनी म्हणजे फारसं दिसत नव्हतं. अगदी बसून चालायची वगैरे, असं चाचपरत चालायची आणि तसंच ती जेवण वगैरे बनवायची. तर गावचा सर्वे करता आमच्या ग्रुपमधली एक मुलगी होती, तर तिने सर्वे करता ती आजीला भेटली. आजीला भेटल्यानंतर, आजीशी बोलल्यानंतर ती आजीशी कनेक्ट झाली आणि त्यानंतर तिने आम्हाला सगळ्यांना येऊन सांगितलं आमच्या ग्रुपला की आजीला असा प्रॉब्लेम आहे, तिच्या डोळ्यांनी तिला दिसत नाही, तर आपण यामग काय करू शकतो का. तर मी असेल, कुणाल दादा असेल, विनीत असेल, आम्ही सगळे, आमची मित्रमंडळी अजून बरीचशी होती. आम्ही ठरवलं की आपण काहीतरी मदत करायला पाहिजे. तर आम्ही दिवाळीला आम्ही फराळ घेऊन गेलो आजीला. फराळ घेऊन गेल्यानंतर आम्ही जेव्हा आजीच्या घरी बसलो तेव्हा आम्हाला कळलं की आजीचं ऑपरेशन जर आपण केलं, तर आजीला विचारलं की तू ऑपरेशनसाठी गेली होती का. आजी बोलते, बाळा मी ऑपरेशनसाठी गेली होती, पण तिथे दवाखान्यात काय सांगतात की तुमच्या जोडीला कोणाला तरी घेऊन या, गजू तुमची काळजी घेऊ शकतो, कारण की ऑपरेशन केल्यानंतर भरपूर काळजी घ्यावी लागते. तर तसं माझ्याकडे बोलते कोण माणूस नाही माझ्या जोडीला येण्यासाठी. तर मग आजीला आम्ही बोलतो का, आम्ही बोललो की आम्ही करू मग तुझं ऑपरेशन, आम्ही आहेत ना, आम्ही आता तुझ्या नातवांसारखे आहेत. मग शहापूरमधलंच एक लाईफ केअर म्हणून हॉस्पिटल आहे, तिथं आम्ही गेलो. आजीची तपासणी केली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सारा सपोर्ट केला. मग आजीच्या एका डोळ्याचं ऑपरेशन आधी सुरुवातीला केलं. मग ती ऑपरेशन केल्यानंतर आगीची वाफ किंवा गरम अशी वाफ डोळ्यांना जाऊन द्यायची नसते. ग्रुप होता आमचा त्यावेळेला, तर आम्ही त्या ग्रुपला लाईफ टाईम फ्रेंड्स ग्रुप म्हणून नाव ठेवलं होतं. मग त्या ग्रुपने आम्ही एक बारी लावली होती का, या बारीला या वेळेमध्ये हा मुलगा जाऊन आजीला डब्बा देईल, या गोळ्या औषधं देतील. मुलीसुद्धा कॉलेजला येता आजीला डबा घेऊन यायच्या, मग तिला औषधं द्यायच्या आणि जेवण वगैरे द्यायच्या. आणि असं करता 1 महिना पूर्ण झाला. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं
आणि दोन्ही डोळ्यांच्या वेळेला आम्ही तशीच सेम प्रोसेस केली. आमची एक्झामसुद्धा होती त्या पिरियडला, पण आम्ही तिथे जाऊन दवाखान्यातच जाऊन आम्ही अभ्यास वगैरे करायचो आणि मग त्या गोष्टी केल्या. जेव्हा तिला दिसायला लागलं, ती स्वतः जेवण बनवायला लागली किंवा काय, तर ती आमच्यासमोर अक्षरशः रडली का आत्तापर्यंत एवढे वर्ष झाले मला अशा पद्धतीने कोणी मदत केली नव्हती. आणि पळसपाड्यामध्ये सुद्धा आमचं सगळ्यांमध्ये नाव झालं का बाबा ही मुलं अशा पद्धतीने कामं करतात किंवा काय. मग दुसरीकडे जर कधी काय घडलं ना, समजा कोणाला मदत हवी असेल किंवा मग ते फोन करायचे, अरे राहुल असं असं झालं आहे, इथं आपल्याला मदत करता येईल का. मग जर आमच्या आर्थिकदृष्ट्या जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही नक्कीच तिथं मदत करायचो. आणि तो प्रसंग झाल्यानंतर ती आजीची मुलगीसुद्धा मतिमंद होती, मग तिलासुद्धा आम्ही अन्नधान्य किंवा बाकीच्या गोष्टी खाणं म्हणजे खाऊ बिस्किट वगैरे काय असेल ते आजीला पुरवायचो. मग ते करता करता आजीला पण भरपूर व्हायचं. जर आम्ही जर 1-2 दिवसांनी जर आमची फेरी झाली नाही ना तिकडं येणं जाणं वगैरे, तर मग आजी कोणाच्या तरी फोनवरनं फोन करायची आणि मग तिकडनं रडायची अक्षरशः, का काय रे बाळा तू येत नाही. आम्हाला बोलायची का तू आमच्यासाठी काय घेऊन नको येऊ, का मला काय पाहिजे असं नाही, निदान मला भेटून जात जा. म्हणजे सोशल वर्क करताना ही आपुलकीची माणसं आपल्याला अशा प्रकारे जॉईंट होतात हे आम्हाला त्यावेळेला कळलं. आणि नक्कीच आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला तो एक वेगळा अनुभव होता. आता आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याचशा मुलींची वगैरे लग्न झाली किंवा प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटेला गेला, पण कधीही भेटलो किंवा इतरांना जेव्हा आम्ही काही गोष्टी शेअर करत असतो, कॉलेजचे आमचे किस्से किंवा अनुभव आमचं सांगत असतो, त्यावेळेला नक्कीच ही आजी जी आम्ही स्टोरी सांगत असतो आवर्जून का सांगत असतो, कारण की याच्यातनं कोणीतरी चांगला धडा घ्यावा. म्हणजे आपण एखाद्याला न कुठला पैसा वापरता, न कुठला जास्त काही मेहनत घेता आपण कोणत्या तरी पद्धतीने वेगळ्या पद्धतीने एखाद्याला आपण मदत करू शकतो आणि त्या मदतीतनं आपल्याला काय साध्य मिळतं हे आम्हाला त्यावेळेला कळलं. त्यामुळे प्रत्येकाने असं आपल्याला जर शक्य असेल तर इतरांना नक्कीच मदत करत राहावी. आणि आम्ही याच्यापुढे देखील आम्ही आमचं सोशल वर्क वगैरे आमचं चालूच असतो. पैसे गोळा करणं किंवा त्यामधनं विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या वगैरे देणं किंवा या गोष्टी आमच्या चालू असतात. या गोष्टी जास्त ॲडव्हर्टाईज करत नाही, परंतु त्या गोष्टी लोकांना माहिती झाल्या पाहिजेत. कारण की ज्यांच्याकडनं शक्य आहे, ज्यांना इतरांना मदत करणं शक्य आहे, पैसे वगैरे असतील किंवा काय, तर त्यांनी नक्की आवर्जून करावी. स्वतः पुढाकार घेऊन एखाद्या गरीब कुटुंबाला किंवा खरंच गरजू असतील त्यांना मदत केली पाहिजे. लॉकडाऊनच्या वेळेमध्ये सुद्धा आम्ही आमचा ग्रुप जशी ते हायवेनी बरेचसे लोक प्रवास करायचे बघ, त्यावेळेला बरेचशा न्यूज वगैरे यायच्या, त्यावेळेला आम्ही पण ठरवलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग आमचा ग्रुप आणि पोलिसांपासून लपून छपून मास्क वगैरे आम्ही लावून मग आम्ही त्यावेळेचा केळी बिस्किट हे ते सगळ्या गोष्टी गोळा करून आम्ही तिकडे हायवेला वाटण्यासाठी जायचो. कुठलंही काम एकट्याने होत नाही, त्याच्यासाठी मॅनपॉवर तुमच्या जोडीला आजूबाजूला तुमची चांगली अनुभव असणारी माणसं आवश्यक असतात. आणि आमच्या जोडीला नक्कीच माझ्या जोडीला माझे मित्र असतील, फॅमिली असेल किंवा प्रत्येक गोष्ट आम्हाला ही अनुभवी मिळत गेली. म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला चांगला चांगला अनुभव घेता आला. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असे मित्र नक्कीच ठेवले पाहिजेत का बाबा ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी वेगळं शिकता येईल. सोशल वर्क असेल, फॅमिलीला सांभाळणं असेल किंवा अजून काही वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या उपक्रम करणं असेल, या गोष्टी करत राहण्यासाठी एक वेगळ्या गोष्टीचा अनुभवी व्यक्ती जोडीला असणं गरजेचं असतं. माझ्या जोडीला कुणाल दादा असतो जो माझ्यापेक्षा मोठा आहे थोडा, आणि त्याचा अनुभव नक्कीच मी दरवेळेला घेत असतो. तेवढीच धमाल मस्ती आमच्या ग्रुपमध्ये असते. एखाद्याची टिंगल मस्करी करणं किंवा तेवढा आपुलकीनं सोबत राहणं, असे सगळे एकमेकासोबत आम्ही कनेक्टेड असतो. त्याच्यामुळे आयुष्याचा तो वेगळाच अनुभव आम्हाला प्रत्येक वेळेस मिळत असतो आणि असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हेच मी सांगेन. खरंच आहे, तुझे मित्र म्हणजे मलाही माहिती आहेत की जे सुखात तर जोडीला असतातच पण दुःखात सुद्धा तुझ्या सोबत असतात. आणि जसं कविता आहे की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, असे मित्र असायलाच पाहिजेत. जसं तू व्यवसाय करतोय त्यासोबतच सोशल वर्क सुद्धा करतोयस, हे खरंच या स्वार्थी जगात तुझ्याकडून घेण्यासारखं आहे आणि ते प्रत्येकानं घेतलंच पाहिजे. तर थँक्यू, तू इथे आलास आणि तुझ्या पूर्ण स्ट्रगल सांगितलास, तुझ्या जीवनातले वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या टप्प्यावरचे, जे कॉलेजमधले असो किंवा आत्ताचे असो, सोशल वर्कच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल तू सांगितलंस आणि आमच्या शापूर पॉडकास्टच्या ऑडियन्सला खूप अशी मोलाची माहिती दिलीस. त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. ऑडियन्सला काय अपील करशील? नक्कीच तू मला इथं बोलवलंस या कार्यक्रमामध्ये. जे काही माझा स्ट्रगल विचारला किंवा कॉलेजशी रिलेटेड असतील, सोशल वर्क असेल, या सगळ्या गोष्टी मी तुला शेअर करताना किंवा तुला सांगताना
नक्कीच मला माझ्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. चांगला अनुभव आला या ठिकाणी. तुझ्याशी गप्पा मारताना खूप चांगलं वाटलं. शिवशंभू कॅटरर्सची या निमित्ताने जाहिरात सुद्धा होते. मी नक्कीच माझ्या सगळ्या ग्राहकांना हेच सांगेल की तुमच्या कार्यक्रमाची जर शोभा वाढवायची असेल तर आमच्या शिवशंभू कॅटरर्सला नक्की संपर्क साधा. नक्कीच आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने क्वालिटी क्वांटिटी या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आम्ही नंबरसुद्धा शेअर करत आहोत. तर कृपया नक्कीच संपर्क साधा आणि खूप खूप धन्यवाद तुझं. तर शिवशंभू कॅटरर्स म्हणजे फूड सर्व्हिस क्वालिटी क्वांटिटी इज इक्वल टू शिवशंभू कॅटरर्स. तर मग शहापूरकरांनो, कसा वाटला आपला पहिला शहापूर पॉडकास्ट? आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपला पॉडकास्ट कसा वाटला, राहुल घायवट याचा स्ट्रगल कसा वाटला, त्याची जी जीवन कहाणी आहे, जी स्टोरी आहे, त्याचा जो स्ट्रगल आहे तो आपल्याला कसा वाटला ते कमेंट करा. थँक्यू. असं म्हणतात की प्रत्येक जण आपापल्या स्टोरीतला हिरो असतो. तुम्हालाही वाटतंय का की आपली स्टोरी एखाद्या सिनेमाची स्टोरी असू शकली असती? किंवा हो, आपण केला तोही स्ट्रगलच होता बरं का, असं कधी जाणवलंय का? पण आपली स्टोरी कोण ऐकेल, कोणाला सांगावी, आपलं कुठे एवढं नाव आहे, जास्त विचार न करता या शहापूर पॉडकास्टवर आम्ही ऐकतोय आपली कहाणी. भाग्यश्री प्रोडक्शन्स.